प्रत्येक पुरुषाचं, प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं, माझं स्वतःचं घर असावं. जे सिटीला राहतात, जे भाड्याच्या घराने राहतात, ज्यांना रेंट प्रत्येक महिन्याला द्यावा लागतो आणि त्यासोबतच आपला त्या घरावर काहीही अधिकार नसतो. एक खिळा ठोकायचा म्हटलं तर एक घर मालकाला विचारावं लागतं. त्यांनी घराबाहेर काढलं तर आपल्याला घर सोडून जावं लागतं. भले तुम्हाला ते 1 महिन्याचा नोटीस देत असतील, तरीही घर सोडून सारखं या घरातून त्या घरात जायचं, शिफ्ट व्हायचं, सामान लावायचं, त्यानंतर तिथे ॲडजस्ट करायचं. या गोष्टींना खूप लोक वैतागतात. सगळे म्हणतात, सगळ्यांना असं वाटतं जे भाड्याने राहतात, माझं स्वतःचं घर कधी होईल आणि मी कधी एकदाचं मला हवं तसं माझं घर बनवेल, सजवेल. एक स्वप्नातलं, भले खूप मोठा फ्लॅट नाही, 3 BHK 4 BHK किंवा खूप मोठा बंगला नाही, पण एक स्वतःचं साधं सिंपल मला पुरेल असं एक घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न तेव्हाच पूर्ण होणार आहे जेव्हा तुम्ही या सेवा करणार आहेत. पण फक्त सेवा करून काही होणार नाही आहे, त्यासाठी तुम्हाला मेहनत देखील करावी लागणार आहे. कारण की तुम्ही फक्त सेवा केल्या आणि मेहनत नाही केली तरी तुम्हाला स्वामी महाराज काही देणार नाही आहेत. कारण की स्वामींचं साथ तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही मेहनत करता, मेहनतीला साथ देता. स्वामी महाराज फक्त त्यांची भक्ती केली म्हणून तुम्हाला ते घर आणून देणार नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही मेहनत करत राहा, नक्की तुम्हाला स्वामी महाराज मार्ग दाखवतील या सेवा केल्यामुळे. आणि आता चला आपण सेवा सांगते, पण त्या सेवेआधी हे सांगेन मी की जर तुमची कमाई असेल 5 ते 50 हजार आणि तुम्ही करोड 2 करोडचं घरचं स्वप्न बघत असाल आणि त्यासाठी तुम्ही कुठेही फ्लॅट बुक केला नसेल की नाही मी घेणार तर एकदम बंगलाच घेणार, तर असं नका करू. आपण जेवढं घेऊ शकतो ना त्या हिशोबानेच माणसाने स्वप्न बघावीत, किंवा त्यापेक्षा थोडं जास्त. म्हणजे तुम्ही 5 लाखाचं घेऊ शकताय, तिथे तुम्ही 7 ते 8 लाखाचं स्वप्न बघितलेली वेगळी गोष्ट असते. पण जेव्हा तुम्ही 5 लाखाची काही वस्तू घेऊ शकता त्या जागेवर तुम्ही 15 लाखाची वस्तू इमॅजिन करताना, तर ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार इन्व्हेस्ट करायला बघा. स्वामी महाराज तुम्हाला नक्की नक्की साथ देतील. आणि आता बघा, मी ज्या सेवा सांगणार आहे ना तुम्हाला, त्या सेवेचा खरंच खूप लोकांना फायदा झालेला आहे. खूप लोकांनी या सेवा केलेल्या आहेत. पण या सेवेचं फळ त्याच लोकांना मिळतं जे खऱ्या श्रद्धेने करतात आणि त्यासोबत मेहनत देखील करतात. त्याच्यामुळे तुम्हाला आता सेवा कशी करायची आहे, काय आहे, तर सगळ्यात पहिली सेवा ही सगळ्यांना माहिती आहे. खूप प्रभावशाली अशी सेवा आहे. मी टोटल 3 सेवा सांगणार आहेत. 3 सेवांमधली एक सेवा नवीन आहे. खूप लोकांना माहितीही असेल ती सेवा, पण खूप लोकांना माहिती पण नाहीये आणि या सेवेबद्दलही मला आता समजलेलं आहे. पण मी त्या सेवा, म्हणजे ज्यांनी ह्या सेवा सांगितल्या आहेत ना त्यांच्या कमेंट्स वाचल्या, एवढ्या म्हणजे एवढ्या पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत ना या सेवा केल्यामुळे. म्हणजे त्यांच्या व्हिडिओ खाली ना जवळजवळ 1000 ते 1500 अशा कमेंट्स आहेत की नाही या सेवेमुळे आम्हाला खरंच खूप फायदा झाला आणि आमचं घर झालं आहे ही सेवा केल्यामुळे. त्याच्यामुळे ती सेवा मी तुम्हाला सांगेल सगळ्यात लास्टला. सगळ्यात पहिली सेवा आहे ती आपली श्री गुरुचरित्र पारायण करायची. श्री गुरुचरित्र पारायण तुम्हाला तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत तुमचं घर होत नाही आहे. आणि प्रत्येक महिन्यातून एकदा तरी तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण करायचं आहे. बघा, तुमचं 1 वर्षाच्या आत घर नक्की होईल. तुम्ही 12 पारायण करेपर्यंत ना तुमचं स्वतःचं घर होईल. तुम्ही जेव्हा पारायणाला बसणार आहे, तुम्ही पारायणाचा संकल्प करणार आहे ना, त्यावेळेस पहिल्याच महिन्यामध्ये तुम्हाला मठात जाऊन, केंद्रात जाऊन, जसं मी नेहमी सांगते संकल्प कसा करायचा असतो तसा संकल्प करायचा आहे. खडीसाखर, नारळ ठेवून स्वामी महाराजांना सांगायचं आहे की मी प्रयत्न करते माझ्या घरासाठी, माझं स्वतःचं घर होऊ देत, त्यासाठी कुठलेही अडथळे येऊ देऊ नका, असं तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे. आणि त्यासोबतच हे देखील म्हणायचं आहे, जोपर्यंत माझं घर होत नाही तोपर्यंत मी हे पारायण करतच राहणार आहे आणि तुम्ही माझी सेवा फळाला लागू द्या, मार्गी लागू द्या, कुठलंही अडथळे येऊ देऊ नका. स्वामी महाराजांना प्रार्थना करा. त्यानंतर घरी येऊन तुम्ही पारायणाला सुरुवात करा. तुम्ही पारायणाला सुरुवात केल्यानंतरही भरपूर लोक तुम्हाला विचारतील कशासाठी करते, काय संकल्प आहे, किंवा काही माहिती काढण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही जोपर्यंत तुमचं घर होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगायचं नाही आहे.
तुमच्या आई वडिलांना सांगू शकता, पण इतर कोणालाच तुम्ही सांगू नका. शक्य होत असेल तुमच्याच्यानं तरी आई वडिलांना नाही सांगितलं तरी चालेल. आई वडील काही आपलं वाईट म्हणजे आई वडिलांना कधीच वाटत नाही की आपल्या मुलाचं वाईट व्हावं म्हणून, पण कसं त्यांच्याही मनात राहतं, नाही राहत ते अजून चार चौघाला सांगतील. आणि कोणाची नजर कशी असते आपण सांगू शकत नाही. आई वडिलांची कधीच नजर लागत नाही, पण आई वडिलांनी कोणाला चुकून सांगितलं किंवा आपण दुसऱ्या कोणाला तिसऱ्या व्यक्तीला सांगितलं ना, तरी देखील कधी कोणाची नजर लागेल, कोण आपल्याबद्दल चांगलं विचार करतं, कोण आपल्याबद्दल वाईट विचार करतं, हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला कोणालाही सांगायचं नाही आहे. श्री गुरुचरित्र पारायण आपण का करतोय, आपण संकल्प काय केला आहे, आणि बघा तुम्ही एका वर्षाच्या आत याचा परिणाम तुम्हाला दिसेल, तुम्हाला अनुभव येईल, तुमचं स्वतःचं घर होईल. खूप लोकांना आलेला आहे श्री गुरुचरित्र पारायणाने अनुभव, खूप लोकांचं स्वतःचं घर झालं आहे. त्यासोबत आता मी तुम्हाला दुसरी सेवा सांगते. दुसरी सेवा आहे व्यंकटेश स्तोत्राची. तुम्हाला रोज व्यंकटेश स्तोत्र 2 वेळा वाचायचं आहे. आणि जर घरातल्या प्रत्येक व्यक्तीने हे स्तोत्र वाचलं ना, तर खरंच त्याचं अतिउत्तम, सोने पे सुहागा म्हणतात तसं. जर तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीने स्तोत्र वाचलं 2 वेळा किंवा एकाने वाचून सगळ्यांनी शांत बसून ऐकलं ना, तरी खूप चांगलं आहे. व्यंकटेश स्तोत्राचा सध्या तुम्हाला खूप छान अनुभव येईल. आणि सगळ्यात लास्टचा उपाय म्हणजे विश्वकर्मा चालीसा. विश्वकर्मा चालीसेचं जर पठण आपण 3 वेळा दिवसातून केलं ना, आणि त्यातली त्यात पुरुषांनी जर ही सेवा केली ना, पुरुषांनी दिवसातून 3 वेळा विश्वकर्मा चालीसा वाचायची आहे किंवा ऐकायचे आहे, याच्यामुळे खूप लोकांना अनुभव आला आहे आणि त्यांचं स्वतःचं घर झालं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे तिन्ही उपाय श्री गुरुचरित्र पारायण महिन्यातून एकदा करा. त्यासोबत व्यंकटेश स्तोत्राचं 2 वेळा पठण करायचं आहे. आणि तिसरं म्हणजे विश्वकर्मा चालीसा 3 वेळा बोलायचे आहे तुम्हाला. याच्यामुळे या तिन्हीतून एका तरी गोष्टीने तुम्हाला फायदा होईल आणि स्वामी महाराज तुमचं स्वप्न लवकर पूर्ण करतील. एका वर्षाच्या आत तुमचं घर होईल. त्याच्यामुळे या सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.